आपण गेल्या तासाला संख्याशास्त्राच्या सुरुवातीच्या भागामध्ये संख्याशास्त्राचा अर्थ, त्याचबरोबरीनं संख्याशास्त्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध संकल्पना, त्याचबरोबर विविध संख्याशास्त्राच्या वापरासंदर्भात असणाऱ्या मर्यादा या संदर्भात चर्चा केली होती. आता आपण या व्याख्यानामध्ये संख्याशास्त्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या मापन श्रेण्यांचा अभ्यास करणार आहोत. या मापन श्रेण्या म्हणजे काय आहे, तर आपण जी संशोधन करत असताना निरीक्षण करतो किंवा जो प्रदत्त गोळा करतो, त्या प्रदत्ताला, त्या निरीक्षणांना क्रमांकन करण्याची अशी ही एक प्रक्रिया आहे. आणि हे क्रमांकन करत असताना त्यामध्ये काही फरक हा आपल्याला आढळून येऊ शकतो. हा फरक काय असू शकतो, तर बघा, उदाहरणाच्या साहाय्यानं ते स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूचं वजन हे जर किलोग्रॅम मध्ये असेल, तर समजा 1 किलो गहू हे बरोबर 2 किलोच्या निम्मे असणार आहे. त्यामुळे इथे वस्तूचं वजन हे किलोग्रामच्या स्वरूपामध्ये व्यक्त केलं जात आहे. आता दुसरं उदाहरण असं आहे की वर्गामध्ये विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले आहेत त्या आधारे विद्यार्थ्यांना क्रम दिले जातात. जसं की वर्गात सर्वाधिक गुण मिळवणारा जो विद्यार्थी आहे, उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला 95 गुण मिळाले आहेत, जे वर्गामध्ये सर्वाधिक आहेत, अशा विद्यार्थ्याला पहिला क्रमांक. त्याच्या खालोखाल समजा एखाद्या विद्यार्थ्याला 79 म्हणजेच 79 गुण मिळाले असतील, तर त्या विद्यार्थ्याचा क्रमांक हा दुसरा असणार आहे. असं जेव्हा एका विषयाबाबत आहे, तसंच दुसऱ्या विषयाबाबत सुद्धा असंच वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विविध क्रमांक हे दिले जाऊ शकतात. या विषयाला अनुसरूनच स्टीव्हन्स यांनी 4 प्रकारच्या मापन श्रेण्या, ज्या विशेषतः आपण संशोधनासाठी वापरतो, विषयाचं स्वरूप काय आहे, विषय कोणता आहे, याला अनुसरून या मापन श्रेण्या कोणत्या वापरल्या जातील हे निश्चित होत असतं. त्याच्यामधली पहिली जी मापन श्रेणी आहे, ज्याला नामांकन मापन श्रेणी किंवा नॉमिनल स्केल असं म्हटलेलं आहे. पहा, आता ही जी नॉमिनल स्केल आहे, याचं मूळ लॅटिन भाषेमधलं नॉमिनलिस या शब्दामध्ये आहे. आणि याचा अर्थ आहे नावाशी संबंधित. या शीर्षकामधूनच तुम्हाला लक्षात येईल, नामांकन म्हणजेच नावाशी संबंधित अशी ही मापन श्रेणी आहे. विशेषतः जेव्हा एखादं परिवर्त्य हे गुणात्मक स्वरूपातलं असतं, जसं की लिंग असेल, धर्म असेल, राष्ट्रीयत्व असेल, या परिवर्त्यांसाठी या नामांकन श्रेणीचा वापर केला जातो. बघा, एखाद्या संशोधकाने त्याच्या संशोधनामध्ये काही स्त्रियांकडून आणि काही पुरुषांकडून जेव्हा माहिती गोळा केलेली असते, तेव्हा नामांकन श्रेणीच्या स्वरूपामध्ये स्त्रियांना 1 अंक दिला जाईल आणि पुरुषांना 2, किंवा उलटही करता येईल, पुरुषांसाठी 1 आणि स्त्रियांसाठी 2. इथे विशिष्ट अंकामुळे एखादा गुणधर्म कमी अधिक आहे असा अर्थ मात्र मुळीच नाही. केवळ नावापुरतेच हे अंक हे दिलेले आहेत. म्हणजे त्याद्वारे केवळ ओळखीसाठी म्हणून हे अंक दिलेले आहेत. याचा अर्थ असा मुळीच होत नाही की एखाद्या व्यक्तीला 1 अंक दिलाय म्हणजे ती श्रेष्ठ किंवा कनिष्ठ. हा अंक जो दिलेला आहे हा केवळ नावापुरताच आहे. ठीक आहे. त्यामुळे ही नामांकन मापन श्रेणी जी आहे, या नामांकन मापन श्रेणीबाबत गणितासंदर्भात किंवा कोणतीही गणिती प्रक्रिया ही आपल्याला करता येणार नाही. याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या खेळावर खेळाडूंच्या जर्सीवर विशिष्ट क्रमांक घातलेले असतात. ते जे क्रमांक आहेत त्यामुळे केवळ एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूपेक्षा वेगळा आहे किंवा केवळ ओळखीसाठी आहे
याचा अर्थ खेळण्याबाबत दोघांमध्ये काही फरक आहे, एक सरस किंवा एक निकृष्ट असा मात्र फरक निश्चितच नाही. आता याच्यामधली दुसरी मापन श्रेणी आहे आणि ती म्हणजे क्रमांकन मापन श्रेणी, ज्याला ऑर्डिनल स्केल असं म्हटलं जातं. पुन्हा हा जो ऑर्डिनल हा जो शब्द आहे हा लॅटिन भाषेमधल्या ऑर्डिनलिस या शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ ऑर्डर किंवा क्रम असा होतो. आता बघा, एखाद्या वर्गामध्ये गणितामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांनुसार जो क्रम दिला जाईल तो क्रम विशेषतः या मापन श्रेणीचं उदाहरण ठरतो. म्हणजेच काय, तर ज्याला सगळ्यात जास्त गणितामध्ये गुण मिळालेले आहेत त्याचा पहिला क्रमांक आणि त्याच बरोबरीनं ज्याला कमी गुण मिळालेले असतील त्याला कदाचित 10वा क्रमांक असेल. आता हा पहिला क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आणि 10वा क्रमांक मिळवणारा विद्यार्थी यांच्यामध्ये निश्चितच फरक असणार आहे. पुन्हा नामांकन मापन श्रेणीप्रमाणेच इथे सुद्धा किंवा या क्रमांकन मापन श्रेणीमध्ये सुद्धा गणिती प्रक्रिया करता येत नाही आणि त्याच बरोबरीनं दोन क्रमांमधील फरक कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतो. उदाहरणार्थ 75 मार्क मिळवणारा विद्यार्थी हा पहिल्या क्रमांकावर असेल, 65 मार्क मिळवणारा विद्यार्थी हा दुसऱ्या क्रमांकावर असेल, तर त्या खालोखाल 64 गुण मिळवणारा विद्यार्थी हा मात्र तिसऱ्या क्रमांकावर असेल. तुमच्या लक्षात येईल की 75, 65 आणि 64 यांच्यामधील फरक जो आहे तो कमी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे पुन्हा इथे सुद्धा अंकांच्या संदर्भात गणिती प्रक्रिया या आपल्याला राबविता येणार नाहीत. आता तिसरी जी मापन श्रेणी आहे ती मानसशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची अशी आहे, ज्याला म्हटलेलं आहे समअंतराल मापन श्रेणी किंवा इंटरवल स्केल. याचं एक उदाहरण सर्वप्रथम आपण बघूया. एका वर्गामध्ये 22 गुण मिळवणारा जो विद्यार्थी आहे तो आणि 23 गुण मिळवणारा जो विद्यार्थी आहे तो यांच्यामध्ये असणारा फरक हा एकाचा आहे. तसंच 34 गुण मिळवणारा विद्यार्थी आणि 35 गुण मिळवणारा विद्यार्थी यांच्यामध्ये सुद्धा फरक हा एकाचाच आहे. म्हणजेच या दोन व्यक्तींमध्ये असणारा फरक निश्चितपणे समान आहे. ही जी मापन श्रेणी आहे याच्यामध्ये मात्र निरपेक्ष शून्य म्हणजेच ट्रू झिरो नसणार आहे. बघा, मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे इथे कोणत्याही स्वरूपामध्ये निरपेक्ष शून्य नाही आणि विशेषतः मानसशास्त्रीय मापनाच्या संदर्भात या मापन श्रेणीचा वापर केला जातो. त्यामुळे इथे निरपेक्ष शून्य नाही. जसं की आपण अभिवृत्तींचं मापन करतो आहोत, अभिवृत्ती या शून्य असू शकत नाहीत. त्याचप्रमाणे बुद्धिगुणांकाचा जर विचार केला तर बुद्धिगुणांक हे परिवर्त्य सुद्धा कंप्लीट किंवा ट्रू झिरो असूच शकत नाही. त्यामुळे इथे आपल्याला गणिती प्रक्रिया पुन्हा करता येणार नाहीत. या ज्या मापन श्रेणी आहेत याच्यामधलं आणखी चौथा जो प्रकार आहे जो विशेषतः भौतिक शास्त्रांशी संदर्भात वापरला जातो आणि तो म्हणजे गुणोत्तर मापन श्रेणी, ज्याला रेशो स्केल असं म्हटलेलं आहे. पहा, या मापन श्रेणीमध्ये आपण हे ज्या आधीच्या 3 मापन श्रेण्या नमूद केल्या आहेत त्याच्या संदर्भातील सगळे गुण समाविष्ट आहेतच. मात्र त्याच्याच बरोबरीनं इथं शून्य आहे, निरपेक्ष शून्य ट्रू झिरो अस्तित्वात आहे. जवळची जी वर्गांतरं आहेत त्यांच्यामधलं अंतर सुद्धा समान असतं. उदाहरणार्थ 1 आणि 2 किलो यांच्यामधलं जे अंतर आहे तसंच 6 आणि 7 किलो यांच्यामध्ये सुद्धा फरक हा दिसून येतो. त्याच बरोबरीनं 10 किलो
हे 20 किलोच्या बरोबर निम्मे आहेत, किंवा आपण असंही म्हणूयात की 20 किलो हे 10च्या दुप्पट आहेत. त्याच्याच बरोबरीनं 0 म्हणजेच काहीच नाही हा सुद्धा अस्तित्वात आहे. परिणामतः या गुणोत्तर मापन श्रेणीच्या बाबतीमध्ये आपल्याला विशेषतः गणिती प्रक्रिया राबविता येऊ शकते. इथे हा जो तक्ता दिलेला आहे, या तक्त्याच्या मदतीने या चारही मापन श्रेण्यांमधला फरक हा आपल्याला लक्षात येईल. पहा, याच्यातली उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की वर्गामध्ये मुलांचे पट क्रमांक जे आहेत म्हणजे ते केवळ नाममात्र आहेत. याचा अर्थ ज्याचा सीट नंबर किंवा ज्याचा पट क्रमांक हा 1 असेल तो 10 पट क्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा सरस असणार नाही. त्याचप्रमाणे काही मानसशास्त्रीय चाचणीमध्ये विशेषतः आपण जर उपलब्धी चाचण्यांचा विचार केला तर त्या चाचण्यांमध्ये मिळालेले जे गुण आहेत ते सुद्धा क्रमांकन मापन श्रेणीनुसार आपल्याला त्याचं मापन करता येतं. तसंच पुढचीही काही उदाहरणं बघा. विशेषतः अभिव्यक्ती मापणीच्या संदर्भात मिळालेले प्राप्तांक हे समअंतराल किंवा इंटरवल स्केलच्या माध्यमातून प्राप्त होतात. तर एखाद्या स्मृती चाचणीवर केलेल्या चुकांची संख्या म्हणजे 2च्या दुप्पट 4 चुका असतील किंवा 6च्या दुप्पट 12 चुका असतील, त्यामध्ये जे प्रमाण आहे ते जे गुणोत्तर आहे ते समान असणार आहे. अशा प्रकारच्या या 4 मापन श्रेण्या मानसशास्त्रीय मापनामध्ये विशेषतः आपण जेव्हा संख्याशास्त्राचा वापर करतो तेव्हा या मापन श्रेण्यांचा उपयोग हा केला जातो. आपण यापूर्वीच काही प्रमाणात संख्याशास्त्रीय पद्धती किंवा सांख्यिकींचे 2 प्रकार नमूद केले होते. त्याच्यामध्ये वर्णनात्मक सांख्यिकी आणि अनुमानात्मक सांख्यिकी, डिस्क्रिप्टिव्ह आणि इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स हे 2 प्रमुख प्रकार आहेत. आता सर्वप्रथम आपण ही जी वर्णनात्मक सांख्यिकी आहे त्या सांख्यिकीचं स्पष्टीकरण पाहूयात. तत्पूर्वी आपण एक उदाहरण पाहणार आहोत. बघा, एका शिक्षिकेने वर्गामध्ये एक 100 गुणांची लेखी चाचणी घेतली. ही जी चाचणी आहे ती इंग्रजी लेखन कौशल्यांची चाचणी आहे. या चाचणीमध्ये वर्गाची सरासरी आलेली आहे, म्हणजे एकूणच संपूर्ण वर्गामध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी ही 65 आहे. आणि हेही लक्षात आलं शिक्षिकेच्या की साधारणतः 10% विद्यार्थी आहेत की त्यांना या लेखन कौशल्याबाबत मदतीची आवश्यकता आहे. एवढंच नाही तर वर्गामध्ये एक विद्यार्थिनी अशी आहे की जिला 85% जास्त चांगले गुण मिळालेले आहेत. आता हे उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही जी शिक्षिका आहे ही काही सांख्यिकीचा वापर करते आहे. जसं की वर्गाची सरासरी ही 65 आलेली आहे, म्हणजेच मध्यमान हे 65 आहे. त्याचबरोबर टक्केवारी, शततमक या सांख्यिकीचा सुद्धा ती इथे वापर करते आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की ही जी सांख्यिकी आहे ही वर्णनात्मक सांख्यिकी आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जे प्रदत्त आहे, जे डेटा आहे त्या डेटाचं वर्णन आणि संघटन केलं जातं आणि त्याचबरोबर त्या विशिष्ट प्रदत्त किंवा आपण जो डेटा संकलित केलेला आहे त्याचे गुणधर्म सुद्धा आपल्याला लक्षात येतात. एकूणच नमुन्याच्या गुणधर्मानुसार आपण यापूर्वी या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. नमुना म्हणजे सॅम्पल आणि समष्टी किंवा जनसंख्या म्हणजे पॉप्युलेशन. आता हे जे नमुन्याचे गुणधर्म आहेत त्यानुसार वर्णनात्मक सांख्यिकीचे पुढील 3 प्रकार आहेत. पहा, एक म्हणजे स्थान सांख्यिकी. यामध्ये विशेषतः मध्यमान किंवा मध्यगा, बहुलक, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये मीन, मीडियन, मोड यासारख्या
केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांचा समावेश होतो. त्यानंतर अपस्करण किंवा विचलन सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स ऑफ डिस्पर्शन यामध्ये मुख्यत्वे करून विचलनशीलतेच्या परिमाणांचा जसं की चतुर्थक विचलन, प्रमाण विचलन, विस्तार, सरासरी विचलन यासारख्या अपस्करण तंत्रांचा समावेश होतो. तिसरा जो वर्णनात्मक सांख्यिकीचा प्रकार आहे तो म्हणजे सहसंबंधात्मक सांख्यिकी म्हणजेच स्टॅटिस्टिक्स ऑफ कोरिलेशन. कोरिलेशन ही जी संकल्पना आहे ज्यामध्ये दोन किंवा अधिक परिवर्त्यांमधील सहसंबंध अभ्यासला जातो. यामध्ये विशेषतः पियर्सनचा गुणाकार परिबल पद्धती, पियर्सन्स प्रोडक्ट मोमेंट मेथड किंवा स्पियरमनची रँक डिफरन्स म्हणजे श्रेणी अंतर पद्धती, त्याचबरोबरीनं केंडॉल यांची श्रेणी अंतर पद्धती अशा विविध पद्धतींचा म्हणजेच तंत्रांचा समावेश होतो. याच्या मदतीने आपल्याला प्रामुख्याने दोन परिवर्त्यांमध्ये असणारा सहसंबंध समजण्यास मदत होते. अशा पद्धतीने एक प्रकार म्हणजेच वर्णनात्मक सांख्यिकी. त्याच्याच बरोबरीनं सांख्यिकीचा दुसरा प्रकार आहे आणि तो म्हणजे अनुमानात्मक सांख्यिकी. अनुमानात्मक सांख्यिकीकडे जाण्यापूर्वी पुन्हा आपण एक उदाहरण पाहूया. एका संशोधकाला विद्यार्थ्यांमधील विशेषतः किशोरवयीन मुलांमधील भावनिक बुद्धिमत्ता आणि स्वसंकल्पना याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. या संशोधकाने विशिष्ट शहरामधील साधारणपणे 500चा नमुना गट अभ्यासाकरिता निवडलेला आहे. आता इथे संशोधनाचा हेतू हा आहे की आपण यापूर्वी पाहिलेला आहे की प्रदत्त संकलनासाठी काही प्रमाणित साधनांचा, प्रमाणित मानसशास्त्रीय साधनांचा वापर केला जातो. त्यानुसार मुख्यत्वे करून भावनिक बुद्धिमत्ता आणि हा जो स्वसंकल्पना आहे याच्यामध्ये काही फरक आढळतो आहे का, त्याचबरोबरीनं लिंगानुरूप काही फरक आढळतो आहे का, हे अभ्यासनामध्ये विशेषतः संशोधकाला अभिरुची होती. आणि त्यामुळे संशोधकाने भावनिक बुद्धिमत्तेबाबत मध्यमानातील फरक तपासण्यासाठी स्वतंत्र टी परीक्षिका म्हणजेच इंडिपेंडंट टी टेस्ट वापरली. अनुमानात्मक सांख्यिकी आणि त्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याबद्दल आपण पुढील काही भागांमध्ये आणखी चर्चा करणारच आहोत. त्यामुळे इथे संशोधकाने स्वतंत्र टी परीक्षका वापरली आणि या परीक्षकेद्वारे संशोधकाच्या असं लक्षात आलं की मुलगे आणि मुली यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेबाबत लक्षणीय फरक आहे. इथे असंही लक्षात आलं की भावनिक बुद्धिमत्तेच्या संदर्भात किशोरवयीन मुलींचं मध्यमान हे मुलांच्या तुलनेने अधिक आहे. आणि हा जो आलेला फरक आहे हा केवळ योगायोगाने नाही तर तो वास्तव फरक आहे. सांख्यिकी दृष्ट्या तो यथार्थ असा फरक आहे. त्या पुढे जाऊन स्वसंकल्पनेबाबत पुन्हा अनुमानात्मक सांख्यिकीचा वापर केला आणि संशोधकांच्या असं लक्षात आलं की स्वसंकल्पनेबाबत मात्र सांख्यिकीय दृष्ट्या योग्य असा फरक नाही. त्याचबरोबरीने संशोधकाने किशोरांमधील भावनिक बुद्धिमत्ता आणि स्वसंकल्पना यामध्ये फरक आढळतो का आणि तो विशिष्ट टप्प्यांनुसार आढळतो आहे का हे पाहण्यासाठी प्रचलन विश्लेषण म्हणजेच एनोवा एनालिसिस ऑफ व्हरायन्स या सांख्यिकी तंत्राचा वापर केला. इथे पुन्हा संशोधकाला असं लक्षात आलं की किशोरावस्थेच्या विविध टप्प्यांनुसार काही फरक नाही. त्यामुळे मुख्यत्वे करून टी परीक्षिका आणि त्याचबरोबरीनं प्रचलन विश्लेषण अशा दोन प्रकारच्या अनुमानात्मक सांख्यिकीचा इथे संशोधकाने
वापर केलेला आहे. आता इथे तुम्हाला असं लक्षात येईल की अनुमानात्मक सांख्यिकीमध्ये हा जो 500चा नमुना गट घेतला होता, त्या नमुना गटावरून समष्टीबाबत अनुमान काढलं जातं. आणि त्यामुळे ही जी अनुमानात्मक सांख्यिकी आहे ही गणितातल्या संभाव्यता सिद्धांतावर आधारित आहे. प्रॉबॅबिलिटी थिअरी जे आहे त्यावर आधारित आहे आणि त्यामुळे विशिष्ट जनसमूहातून निवडलेल्या प्रातिनिधिक नमुन्याच्या गुणधर्माबाबत विशिष्ट अनुमान हे काढता येऊ शकतं. आणि त्याचबरोबरीने आपल्याला ही जी संख्यात्मक माहिती मिळते, विशेषतः अनुमानात्मक सांख्यिकी जी आहे त्याच्या मदतीने आकलन म्हणजेच एस्टिमेशन करता येतं, तसंच प्रेडिक्शन म्हणजेच अंदाज देखील बांधता येऊ शकतात. आता हे जेव्हा आकलन करत असतो तेव्हा अनुमानात्मक संख्याशास्त्रामध्ये मुख्यत्वे करून 2 पद्धती या वापरल्या जातात. यामध्ये आकलन आणि दुसरं म्हणजे गृहीतक परीक्षण किंवा परिकल्पनांचं परीक्षण, या 2 पद्धतींचा वापर केला जातो अनुमानात्मक संख्याशास्त्रामध्ये. आता आकलन म्हणजे काय आहे, तर आकलन म्हणजे विशिष्ट घटनेची किंवा घटकाची संभाव्यता मोजणे म्हणजेच आकलन. एस्टिमेटिंग प्रोबॅबिलिटी ऑफ अ फेनॉमेनन इज रेफर्ड टू ॲज एस्टिमेशन. ठीक आहे. आता हे जे आकलन आहे यामध्ये प्रामुख्याने प्रातिनिधिक नमुन्यावर आधारित अनुमाने काढली जातात आणि मग ही अनुमानं जी आहेत ती संपूर्ण समष्टीला लागू केली जातात. संशोधकानं जे आकलन काढलेलं असतं ते समष्टीच्या मूल्याच्या जवळ जाणारं असं असावं. हे जे आकलन आहे हे 2 प्रकारचं आहे. एक म्हणजे पॉइंट एस्टिमेशन, ज्याला बिंदू आकलन असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये एक बिंदू हे मूल्य आहे आणि त्यामध्ये नमुन्याचं, आता इथे जे उदाहरण दिलेलं आहे यामध्ये नमुन्याचं मध्यमान हे 46.8 हे आहे. आणि असं गृहीत धरलेलं आहे की हे समष्टीच्या मध्यमानाच्या समान असेल. त्यामुळे बिंदू आकलनामध्ये नमुन्याचं मध्यमान हे विशेषतः समष्टी किंवा जनसंख्येचं मध्यमान हे म्यू असतं. इथे या ठिकाणी हे चिन्ह दाखवलेलं आहे. तर नमुन्याचं मध्यमान हे x बार असतं. त्याचबरोबर समष्टीचं प्रमाण जे आहे ते p या कॅपिटल लेटरने दाखवलं जातं, प्रोबॅबिलिटी. तर नमुन्याच्या बाबतीमध्ये p हा स्मॉल लेटरने दाखवला जातो. त्याच्यानंतर अंतराल आकलन म्हणजेच इंटरवल एस्टिमेशन. हे जे अंतराल आकलन आहे हे असं आकलन आहे ज्यामध्ये 2 अंतरांमध्ये जनसंख्येचे प्राचल हे असू शकते आणि त्यामुळे समष्टीचं किंवा जनसंख्येचं मध्यमान हे पुन्हा म्यू असतं. यामध्ये अंतराल आकलन किंवा इंटरवल एस्टिमेशन दर्शवत असताना इथे एक उदाहरण दिलेले आहे पहा. a इज स्मॉलर दॅन किंवा इंटरवल एस्टिमेशन इज ग्रेटर दॅन a बट स्मॉलर दॅन b. म्हणजेच अंतराल आकलन हे अ पेक्षा मोठं मात्र ब पेक्षा लहान असेल. उदाहरणार्थ 45 ते 47 या दरम्यान इंटरवल एस्टिमेशन म्हणजेच अंतराल आकलन आहे आणि त्यामुळे या दरम्यानचं समष्टीचं मध्यमान हे इथे असू शकतं. त्याचबरोबर समष्टीच्या मूल्याच्या जवळ जाणारं आकलन आहे, एस्टिमेशन आहे. याबाबत आयदर 99% किंवा 95% इतक्या वेळा संशोधक खात्री बाळगतो आणि त्यामुळे इथे विशेषतः मध्यमान आणि प्रमाण याबाबत
विश्वास अंतराल या दोन्हीच्या बाबतीमध्ये विशेषतः समावेश हा केलेला असतो. इथे विशेषतः जेव्हा आकलन काढलं जातं तेव्हा त्यामध्ये काही फरक किंवा काही चढउतार हा असू शकतो. परिणामतः संशोधकाने काढलेली अनुमानं ही योगायोगाने आलेली नसावीत. आता ही योगायोगाने कशा पद्धतीने येतात यासाठी आपण पुन्हा एकदा एक उदाहरण पाहूयात. एका संशोधकाला एका खाजगी बँकेमधल्या आणि शासकीय बँकेमधल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधल्या कार्यसमाधानाच्या फरकाचा अभ्यास करायचा आहे. आपण ज्याला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो त्याचा खाजगी बँकांमधील कर्मचारी आणि सरकारी बँकांमधील कर्मचारी यांच्यामध्ये काही फरक आढळतोय का हे पाहायचं होतं. ठीक आहे. यासाठी संशोधकाने विशिष्ट प्रमाणित साधनांच्या मदतीने प्रदत्त संकलन केलं आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण देखील केलं आणि त्याला असं लक्षात आलं की या दोन बँकांमधील कर्मचाऱ्यांमध्ये कार्यसमाधानाबाबत फरक अस्तित्वात आहे. मात्र ही मिळालेली फलितं ही योगायोगाने आलेली नसावीत. आता ही फलितं योगायोगाने आहेत किंवा नाहीत याकरिता हा जो फरक आहे हा धन किंवा ऋण 1.96 याच्या जवळ जाणारा असला पाहिजे. मात्र फलितांबाबतचा जो निर्णय आहे तो घेत असताना हा प्रमाद कदाचित आपण जेव्हा प्रदत्त संचलन करतो त्यामुळे किंवा नमुना निवड करत असताना देखील हा प्रमाद हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे नमुना गटावरून आपण जेव्हा समष्टीच्या फलितांबाबत अनुमान काढतो तेव्हा नमुन्याची निवड ही अत्यंत काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः मोठा नमुना गट निवडल्यास आपण नमुना चयनामधले जे प्रमाद आहेत, ज्या त्रुटी आहेत त्या आपल्याला टाळता येऊ शकतात. यानंतरचा अनुमानात्मक सांख्यिकीमधला आणखीन एक महत्वाचा भाग आणि तो म्हणजे परिकल्पना, गृहीत कल्पना किंवा अभ्युपगम परीक्षण म्हणजेच हायपोथेसिस टेस्टिंग. आपल्याला सगळ्यांना आता माहित झालंय की अभ्युपगम किंवा परिकल्पना म्हणजे काय आहे. तर संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये तपासलं जाणारं असं तात्पुरत्या स्वरूपातलं ते एक विधान आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून नमुना मूल्यावर आधारित जनसंख्येच्या मूल्याबाबत घेतलेल्या सांख्यिकीय किंवा संख्याशास्त्रीय निर्णय प्रक्रिया आहेत. आणि या ज्या निर्णय प्रक्रिया आहेत यालाच आपण अभ्युपगम परीक्षण किंवा परिकल्पना परीक्षण हायपोथेसिस टेस्टिंग असं म्हणतो. त्यामुळे या सांख्यिकीय प्रक्रिया अवलंबत असताना किंवा अनुमान काढत असताना आपल्याला मुख्यत्वे करून योगायोग किंवा अवांतर घटकांमुळे परिकल्पना स्वीकारली किंवा नाकारली जात नाही आहे याबाबत खात्री बाळगण्याची आवश्यकता आहे. आलेली फलितं ही संख्याशास्त्रीय दृष्ट्या यथार्थ आहेत. ही केवळ योगायोगाने आलेली नाहीत, बाय चान्स आलेली नाहीत याबाबत खात्री बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे या परिकल्पनेचे मुख्य 2 प्रकार आहेत पहा. त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे ज्याला आपण शून्य परिकल्पना किंवा नल हायपोथेसिस असं म्हणतो. एकूणच यापूर्वी झालेल्या संशोधनाचा आढावा घेतल्यानंतर संशोधनाचा विषय आणि त्याचबरोबरीनं संशोधनाची परिवर्त्य निश्चित केल्यानंतर समस्या विधानावर आधारित अशा काही परिकल्पना संशोधक मांडत असतो. या संशोधनामध्ये विशेषतः शून्य परिकल्पना नाकारण्याचा संशोधक
प्रयत्न करत असतो. या शून्य परिकल्पनेलाच नो डिफरन्स हायपोथेसिस असंही म्हटलं जातं. म्हणजेच दोन समूहांमध्ये कोणताही फरक नाही असं या शून्य परिकल्पनेमध्ये नमूद केलेलं असतं. त्यालाच कधी कधी तटस्थ किंवा दिशा न देणारे अदिशात्मक परिकल्पना असं देखील नॉन डिरेक्शनल हायपोथेसिस असं देखील म्हटलं जातं. आपण पुढे जाऊन ही जी शून्य परिकल्पना आहे आणि दुसरा जो प्रकार आहे पर्यायी परिकल्पना किंवा अल्टरनेट हायपोथेसिस, या दोन्हीचं स्पष्टीकरण एका उदाहरणाच्या सहाय्याने करणारच आहोत. याचाच दुसरा भाग म्हणजेच परिकल्पनेचा दुसरा प्रकार तो म्हणजे पर्यायी परिकल्पना किंवा अल्टरनेट हायपोथेसिस. शून्य परिकल्पनेच्या विरोधी अशी विधानं म्हणजेच पर्यायी परिकल्पना किंवा अभ्युपगम. या अभ्युपगमामध्ये दोन समूहांमध्ये लक्षणीय फरक आढळेल अशी पर्यायी परिकल्पना ही मांडलेली असते. कधी कधी जेव्हा आपण असं म्हणतो लक्षणीय फरक आढळेल, मात्र तिथे कमी जास्त अशा स्वरूपामध्ये फरक नमूद केलेला नाही, त्यामुळे कधीतरी हाच अभ्युपगम देखील दिशा न देणारा पर्यायी अभ्युपगम असू शकतो. तर कधी कधी दिशीय किंवा डिरेक्शनल असा देखील हा अभ्युपगम असू शकतो. आता आपण हे एका मगाशी मांडलेल्या उदाहरणाच्या सहाय्याने पुन्हा एकदा बघूया. बघा, मगाशी असं नमूद केलं होतं की शासकीय बँका किंवा सरकारी बँका आणि खाजगी बँकांमधील जे कर्मचारी आहेत त्यांचा संशोधकाला कार्यसमाधानाचा अभ्यास करायचा आहे. जेव्हा आपण शून्य परिकल्पना मांडतो तेव्हा मुख्यत्वे करून शून्य परिकल्पना अशी असेल, शासकीय आणि खाजगी बँकेतील कर्मचाऱ्यांमधील कार्यसमाधानामध्ये लक्षणीय फरक आढळणार नाही. ही शून्य परिकल्पना झाली. आता हीच समस्या मात्र आपण जेव्हा पर्यायी परिकल्पनेच्या स्वरूपामध्ये मांडू तेव्हा मुख्यत्वे करून शासकीय बँकेतील कर्मचाऱ्यांमधील कार्यसमाधान आणि खाजगी बँकेमधील कर्मचाऱ्यांमधील कार्यसमाधान यामध्ये लक्षणीय फरक आढळेल. पुन्हा मगाशी म्हटलं तसं हा जो लक्षणीय फरक आढळेल असं म्हटलेलं आहे त्यामध्ये कोणत्याही स्वरूपामधली दिशा दर्शविलेली नाही. मात्र जेव्हा हेच उदाहरण आपण जेव्हा डिरेक्शनल हायपोथेसिस म्हणजे दिशीय परिकल्पनेच्या स्वरूपात मांडू तेव्हा असं म्हणता येईल की शासकीय बँकेतील कर्मचाऱ्यांमधील कार्यसमाधान खाजगी बँकेतील कर्मचाऱ्यांमधील कार्यसमाधानाच्या तुलनेत निम्न किंवा उच्च असेल. आता ही जी परिकल्पना मांडली जाईल की नाही, ही मुख्यत्वे करून यापूर्वी झालेल्या संशोधनाचा जो आढावा आहे, रिसर्चचा जो रिव्ह्यू घेतला जातो त्या आधारे मांडली जाणार आहे. आपण जेव्हा परिकल्पना किंवा अभ्युपगमाचं परीक्षण करायला सुरुवात करतो तेव्हा त्यामध्ये काही टप्पे आहेत पहा. त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो यापूर्वी नमूद केलेला आहे की संशोधक शून्य किंवा पर्यायी अभ्युपगम परिकल्पना मांडतो. हायपोथेसिस मांडला जातो. आयदर तो हायपोथेसिस नल हायपोथेसिस असेल किंवा अल्टरनेट म्हणजेच पर्यायी परिकल्पना असेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर सार्थकतेची पातळी निवडली जाते. आता ही पातळी जी आहे ही 0.05 किंवा 0.01 असू शकते. पण मुख्यत्वे करून प्रश्न हा आहे की सार्थकतेची पातळी म्हणजे काय? तर संख्याशास्त्रामध्ये सार्थकता म्हणजे मिळालेली फलित त्याच्या सत्यतेबाबतची
संभाव्यता म्हणजेच मिळालेली फलित ही योगायोगाने आलेली नाहीत याबाबत असलेली खात्री. उदाहरणार्थ पुन्हा मगाचं जे उदाहरण पाहिलं आपण की शासकीय बँकेमधील कर्मचाऱ्यांमधील कार्यसमाधान हे खाजगी बँकेतील कर्मचाऱ्यांमधील कार्यसमाधानामध्ये जेव्हा आपल्याला फरक आढळून येतो आणि हा आलेला फरक संशोधक जेव्हा म्हणतो की 0.05 सार्थकता स्तरावर म्हणजेच संशोधकाला 100मध्ये 95 वेळा ही योगायोगाने आलेली नाहीत फलिते याबद्दल खात्री असते. म्हणजेच काय तर 95% संशोधकाला या फलितांबाबत खात्री असते. यालाच इंग्रजीमध्ये लेवल ऑफ सिग्निफिकन्स असंही म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जर संशोधकाने 0.01 असं निवडलेलं असेल तर त्यामध्ये देखील विशेषतः संशोधकाला 99% इतकी खात्री असते. आणि म्हणून विशेषतः संख्याशास्त्रामध्ये या सार्थकता स्तराला अत्यंत महत्व आहे. आपण जेव्हा परिकल्पना तपासायला सुरुवात करतो किंवा अभ्युपगमाचं परीक्षण करत असतो, परिकल्पनांचं परीक्षण करत असतो, तेव्हा संशोधनामध्ये किंवा हे परीक्षण करत असताना 2 प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात. 2 प्रकारच्या एरर्स या निर्माण होऊ शकतात. या 2 प्रकारच्या एरर्स म्हणजेच पहिल्या प्रकारची प्रकार 1 चा दोष आणि प्रकार 2 चा दोष. म्हणजे काय घडतं ते बघा. जेव्हा प्रत्यक्ष संशोधन केल्यानंतर विशिष्ट शून्य परिकल्पना ही संशोधकाने मांडलेली आहे, ही शून्य परिकल्पना सत्य आहे. शून्य परिकल्पना हे सांगते की 2 गटांमध्ये 2 समूहामध्ये कोणताही फरक नाही आणि असाच कोणताही फरक संख्याशास्त्रीय दृष्ट्या आढळलेला नाही. मात्र संशोधक ही शून्य परिकल्पना नाकारतो. अशा वेळेस निर्माण होणारा दोष म्हणजेच पहिल्या प्रकारचा दोष आहे, टाइप 1 एरर असं ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर जर शून्य परिकल्पना असत्य आहे मात्र त्या शून्य परिकल्पनेचा संशोधक स्वीकार करतो, अशा दोषाला किंवा अशा एररला प्रकार 2 चा दोष किंवा टाइप 2 एरर असं म्हटलं जातं. म्हणजे मग आवश्यक काय आहे, जिथे शून्य परिकल्पना सत्य आहे ती स्वीकारणं म्हणजेच घेतलेला निर्णय हा अचूक ठरू शकेल. त्याचबरोबरीनं शून्य परिकल्पना असत्य आहे आणि त्यामुळे संशोधकाने ती नाकारली आहे, अशा वेळेस देखील घेतलेला निर्णय हा अचूक ठरतो. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण अभ्युपगम किंवा परिकल्पनेचं परीक्षण करत असतो तेव्हा काही दोष किंवा काही त्रुटी देखील निर्माण होऊ शकतात. तिसऱ्या टप्प्यावर आल्यानंतर जी शून्य परिकल्पना नमूद केलेली आहे त्याच्या प्राचलानुसार म्हणजेच पॅरामीटर्स नुसार नमुना फलक म्हणजेच समष्टीवर मिळालेलं स्टॅटिस्टिक हे वापरलं जातो. आणि मग चौथ्या टप्प्यावर आल्यानंतर संशोधक निर्णय घेतो की शून्य परिकल्पनेचा स्वीकार करायचा की ती नाकारायची. या ठिकाणी महत्वाचा भाग हा आहे की ही परिकल्पना संशोधनामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये मांडलेली आहे. एकतर ती शून्य परिकल्पनेच्या स्वरूपात मांडलेली असू शकते किंवा ती पर्यायी स्वरूपामध्ये अल्टरनेट स्वरूपामध्ये सुद्धा वापरलेली असू शकते. इथे हे पहिलं प्रकरण आपण संपवत आहोत. यानंतर लगेचच आपण पुढच्या म्हणजेच
दुसऱ्या प्रकरणाकडे जात आहोत, जे आहे प्रदत्त संघटन आणि आलेखाद्वारे सादरीकरण. अत्यंत आवडीचा आणि सोपा असा हा भाग आहे. या भागामध्ये मुख्यत्वे करून आपण जेव्हा विशेषतः समष्टीचा किंवा ज्या जनसंख्येचा अभ्यास करायचा आहे अशा जनसंख्येचं वर्णन करतो. आणि हाच मुळात आपल्या एकूणच संख्याशास्त्रीय अन्वेषणाचा म्हणजेच इन्व्हेस्टिगेशनचा हेतू असतो. बघा, आणखीन एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. जनरली जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक चॅनल्सना किंवा अनेक वृत्तवाहिन्यांना मतदारांमधील कोणत्या पक्षाला राजकीय कल किंवा कोणत्या पक्षाला मत देण्याचा कल आहे हे जाणून घ्यायचं असतं, ज्याला आपण एक्झिट पोल असं म्हणतो. हे जे चल आहे हे एक चल असतं, युनिव्हेरिएट असतं. जसं की आपण विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या उपलब्धी प्रेरणेचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे ज्याला अचिव्हमेंट मोटिवेशन म्हणतो. तेव्हा विद्यार्थ्यांच्या या उपलब्धी प्रेरणेचं आपण मध्यमान आणि प्रमाण विचलन काढतो. अशा स्वरूपामधली वर्णनात्मक सांख्यिकी ही आपण वापरतो. ही जेव्हा वर्णनात्मक सांख्यिकी वापरणार आहोत तेव्हा आपल्याला विशिष्ट प्रदत्त त्याचं वर्गीकरण करण्याचं गरज भासते. आणि हे वर्गीकरण करत असताना आपण विशिष्ट पद्धतीने प्रदत्त एकत्र करतो. वर्गीकरण करत असताना काही वैशिष्ट्यपूर्ण अशा गुणधर्मांच्या आधारे आपण माहिती योग्य गटांमध्ये मांडतो किंवा त्याचं योग्य गटांमध्ये वर्गीकरण करतो. आणि एकदा का वर्गीकरण झालं की मग संशोधक पुढील संख्याशास्त्रीय तंत्रांकडे आणि वर्गीकरणाकडे वळतो. आता जेव्हा वर्गीकरण करायचं आहे तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वारंवारिता सारणी तयार करावी लागते, म्हणजेच फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल हे तयार करावं लागतं. आपल्याजवळ असणारे कच्चे प्राप्तांक, म्हणजेच समजा वर्गामध्ये एखादी चाचणी दिल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेले जे गुण आहेत त्या गुणांचं विशिष्ट पद्धतीने वर्गीकरण करणं म्हणजेच वारंवारिता सारणी तयार करणं. त्यामुळे आपल्याजवळ गोळा झालेली जी माहिती आहे, जो प्रदत्त आहे, त्याबद्दल आपल्याला योग्य पद्धतीने स्पष्टता येते. हा जो प्रदत्त आहे हा आपण वर्गांतराच्या स्वरूपामध्ये, याचं आणखी स्पष्टीकरण आपण पुढे पाहणारच आहोत, वर्गांतराच्या स्वरूपामध्ये विशिष्ट तक्त्याद्वारे मांडला जातो. हे जे वारंवारिता वितरण आहे हे 3 प्रकारे केलं जातं, 3 पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे सापेक्ष वारंवारिता वितरण, दुसरं संचित वारंवारिता वितरण आणि तिसरं संचित सापेक्ष वारंवारिता वितरण. पुढे एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण ते पाहणारच आहोत. इथे तुम्हाला लक्षात येईल, सापेक्ष वारंवारिता वितरणामध्ये वर्गांतरामधल्या प्राप्तांक वितरणातील व्यक्तींच्या संख्येच्या प्रमाणात वर्गीकरण केलं जाणार. त्यानंतर संचित वारंवारिता वितरणामध्ये विशिष्ट वर्गांतरामधल्या आणि त्या पूर्वीच्या वर्गांतराच्या वारंवारितेची बेरीज केली जाणार आहे. संचित साठवत जाणार आहोत. काय साठवत जाणार आहोत तर वारंवारिता. त्यानंतर संचित सापेक्ष वारंवारिता वितरण, प्रत्येक वर्गांतराच्या सापेक्ष वारंवारितेची त्या पूर्वीच्या वर्गांतराची बेरीज केली जाते. हे आता कसं घडतं हे आपण पुढच्या स्लाइडवर पाहूयात. आता बघा, आपल्याकडे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थी संख्या आहे 30. या 30 मध्ये
प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेले गुण जे आहेत त्या गुणांनुसार आपण उतरत्या क्रमाने विशिष्ट प्राप्तांक किंवा विशिष्ट स्कोर्स लिहिलेले आहेत. त्याच्या समोर जी वारंवारिता लिहिलेली आहे ती वारंवारिता म्हणजे काय आहे, तर 34 मार्क मिळवणारे या 30 विद्यार्थ्यांमध्ये 3 विद्यार्थी आहेत. त्यानंतर 23 गुण मिळवणारे 4 विद्यार्थी आहेत. 10 विद्यार्थ्यांना 22 गुण मिळालेले आहेत. 6 विद्यार्थ्यांना 21 तर 7 विद्यार्थ्यांना 19 गुण मिळालेले आहेत. इथपर्यंत हा तक्ता लक्षात आला. आता जेव्हा आपण पहिला प्रकार पाहतो रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज किंवा सापेक्ष वारंवारिता, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा, एकूण संख्या किती आहे 30. या 30मध्ये 7 विद्यार्थ्यांना 19 गुण मिळालेले आहेत. म्हणजे किती प्रमाणात किती टक्के मिळाले आहेत, तर 23.33% विद्यार्थ्यांना 7 गुण मिळालेले आहेत. ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन आधीच्या स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे पहा. उदाहरणार्थ विशेषतः कर्मचाऱ्यांच्या या उदाहरणामध्ये कर्मचाऱ्यांच्या अनुभवानुसार वर्गीकरण केलेलं आहे आणि मग साधारणतः 10 ते 14 वर्ष इतका अनुभव असणारे किती विद्यार्थी आहेत, किती व्यक्ती आहेत, तर 35 व्यक्ती आहेत. त्यामुळे सापेक्ष वारंवारितेमध्ये 100पैकी 35 व्यक्ती अशा आहेत की ज्यांना किंवा ज्यांचा अनुभव 10 ते 14 वर्ष आहे. त्यामुळे तिथे 0.35 म्हणजेच 35% असं उत्तर आलेलं आहे. तसंच इथे देखील 30पैकी 7 व्यक्तींना मिळालेले किंवा 7 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आहेत ते 19 आहेत. त्यामुळे 30पैकी 7 तर 100पैकी किती, याप्रमाणे 23.33% विद्यार्थ्यांना 19 गुण मिळालेले आहेत. याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा या दुसऱ्या प्रकारामध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पहा, इथे 19 गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 7. 21 गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 6. मग आपण काय केलं, या 6 मध्ये आधीच्या वर्गांतरामधल्या 7 मिळवले, त्याची बेरीज झाली 13. पुन्हा 22 गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 10. या 13 मध्ये 10 मिळवले, त्याचे झाले 23. त्यानंतर पुन्हा 23 गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 4. सो 23 आणि 4 यांची बेरीज केली, ती झाली 27. अशा प्रकारे आपण वारंवारितेची बेरीज करत गेलो आणि त्यालाच आपण संचित वारंवारिता, थोडक्यात वारंवारिता साठवत गेलो. इथे तुम्हाला लक्षात येईल की 34च्या समोर संचित वारंवारिता जी आहे ती 30 आलेली आहे. म्हणजेच हा 30 आणि इथे असणारा एकूण वर्गातल्या विद्यार्थ्यांचा अंक म्हणजे 30 हे दोन्ही सारखंच आहे. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे सापेक्ष संचित वारंवारिता. 30मध्ये आता आपण इथे हा जो संचित वारंवारितेचा कॉलम आहे की नाही, तो जो रकाना आहे त्याच्याकडे पाहूया. 30मध्ये 7 विद्यार्थ्यांना 19 गुण मिळालेले आहेत किंवा 19च्या समोर आपल्याला 7 दिसतायत. त्यामुळे पुन्हा 30पैकी 7 तर 100पैकी किती, या कॅल्क्युलेशन नुसार इथे टक्केवारी येणार आहे 23.33. आपण आता पुन्हा बघतो आहोत फक्त संचित वारंवारितेचा तक्ता आणि त्यावरून आपण सापेक्ष संचित वारंवारिता काढतो आहोत. 30पैकी 13 तर 100पैकी किती, त्यामुळे इथे उत्तर येईल आपलं 43.33. तसंच पुढे पुन्हा 30पैकी 23 तर 100पैकी येतील
76.66. पुन्हा जेव्हा बघा 30पैकी शेवटी संचित वारंवारिता 30 आलेली आहे, म्हणजेच किती टक्के झाले? 30ला 30 म्हणजेच 100%. अशा 3 प्रकारे हे जे वारंवारितेचं वितरण आहे किंवा ही जी सारणी आहे ही आपल्याला तयार करता येते. जेव्हा आपण वारंवारिता वितरणामध्ये वर्गांतराचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पुन्हा 2 पद्धती वापरल्या जातात. एक म्हणजे वर्जित पद्धती, ज्याला एक्सक्लुझिव्ह मेथड म्हणतात. याचं उदाहरण इथे नमूद केलेलं आहे पहा, की 20 ते 30, 10 ते 20. याचा गुणधर्म असा आहे की एका वर्गांतराची उच्चतम मर्यादा ही पुढच्या वर्गांतराची निचतम मर्यादा असते. त्यामुळे या पद्धतीमध्ये उच्चतम मर्यादे एवढा जो प्राप्तांक आहे तो त्या वर्गामधून गाळला जातो. म्हणजेच ज्या विद्यार्थ्याला 20 गुण मिळालेले असतील तो 10 ते 20 या वर्गामध्ये जाणार नाही, तो जाणार आहे 20 ते 30 या वर्गामध्ये. त्याच्यानंतरची पुढची दुसरी पद्धत आहे इन्क्लुझिव्ह मेथड, म्हणजेच वर्गांतराची समावेशक पद्धती. यामध्ये वर्गांतरामध्ये सातत्य नसतं. जेव्हा प्राप्तांक खंडित स्वरूपामध्ये असतात तेव्हा ही पद्धत वापरली जाते. यामध्ये बघा 1 ते 5, 6 ते 10, 11 ते 15 म्हणजे अगदी स्पष्ट असे विभाजन केलेलं आहे. त्यामुळे इथे या प्राप्तांक जे आहेत ज्याच्या मर्यादा या समान आहेत अशाच प्राप्तांकाचा विशिष्ट वर्गांतरामध्ये समावेश होतो. आणखी 2 पद्धतींनी देखील हे वारंवारिता वितरण मांडलं जातं. एक म्हणजे वर्गीकृत म्हणजेच ग्रुप्ड डिस्ट्रीब्युशन आणि दुसरं म्हणजे अवर्गीकृत म्हणजेच अनग्रुप्ड डिस्ट्रीब्युशन. या अनग्रुप्ड डिस्ट्रीब्युशनचं किंवा अवर्गीकृत अशा वितरणाचं हे उदाहरण पहा. यामध्ये विशेषतः हे जे स्कोर्स आहेत, मिळालेले प्राप्तांक आहेत, एकूण वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मिळालेले जे प्राप्तांक आहेत ते चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने हे लिहिले जातात. त्याच्यानंतर दुसरा जो रकाना दिसतोय त्या रकान्यामध्ये समजा 6 गुण मिळवणारे असे किती विद्यार्थी असतील तर 1, 2, 3 अशा ताळ्याच्या खुणा दिल्या जातात आणि शेवटच्या रकान्यामध्ये इथे वारंवारिता म्हणजेच एकूण ठराविक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तिथे नमूद केलेली आहे. मात्र इथे लक्षात घ्या की खूप मोठा जेव्हा नमुना गट किंवा खूप मोठ्या व्यक्तींची संख्या असते अशा वेळेस हा अवर्गीकृत वारंवारिता वितरण हे तितकंसं उपयुक्त ठरत नाही. इथे तुम्हाला लक्षात येईल या गटामधल्या व्यक्तींची संख्या आहे 2 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, फक्त 15 व्यक्ती आहेत. अशा स्वरूपामध्ये हे वितरण कमी प्राप्तांक असतील तर निश्चितपणे वापरता येऊ शकेल. मात्र जेव्हा प्राप्तांक संख्या खूप मोठी असते अशा वेळेस मात्र आपल्याला हे अवर्गीकृत वितरण वापरणं शक्य नाही. आपल्याला एकूण वितरणाची जर स्पष्टता यायची असेल तर मात्र आपल्याला वर्गीकृत वितरण वापरणं आवश्यक आहे. तुम्हाला दोन्ही वर्गांतरामधलं किंवा दोन्हीही वितरणामधला फरक लक्षात आला असेल. इथे जी प्राप्तांक मांडलेले आहेत ते वर्गांतराच्या स्वरूपामध्ये मांडलेले आहेत. या तक्त्यामध्ये सुद्धा पहिला जो रकाना आहे तो प्राप्तांकाचा नाही तर वर्गांतराचा आहे. पुन्हा दुसरा रकाना हा ताळ्याच्या खुणा आहेत. म्हणजे जे विद्यार्थी ज्यांना 1 ते 5 या दरम्यान गुण मिळाले असतील ते विद्यार्थी
या समूहामध्ये किंवा या वर्गांतरामध्ये जाते. इथे तुम्हाला लक्षात येईल 1 ते 5 गुण मिळालेले 3 विद्यार्थी आहेत. ज्यांना 6 ते 10 मिळालेले आहेत. या टाळ्याच्या खुणा करताना सुद्धा 4 खुणा या नेहमी सारख्याच, आणि जेव्हा 5वी खूण येते तेव्हा तिथे आपण एक आडवी रेष मारतो. ठीक आहे. आता जेव्हा आपण हे वितरण तयार करतो, हे वितरण तयार करत असताना आपल्याला इथे काही 10 गुणांच्या चाचणीमध्ये मिळालेलं असे विद्यार्थ्यांचे गुण दिसत आहेत. असे एकूण 40 विद्यार्थी आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोर हा दिसून येईल. हा जो स्कोर आहे यालाच आपण रॉ स्कोर्स किंवा कच्चे प्राप्तांक असं म्हणतो. मात्र या कच्च्या प्राप्तांकावरून आपल्याला तितकीशी वितरणाबाबतची स्पष्टता येत नाही, आणि म्हणून मग आपल्याला वारंवारिता वितरण तयार करणं आवश्यक ठरतं. वारंवारिता म्हणजे काय आहे, तर विशिष्ट स्कोर किंवा विशिष्ट निरीक्षण ही आपल्याला किती वेळा आढळलेली आहेत. म्हणजेच 3 हा गुण मिळविणारे गटामध्ये 40 पैकी किती व्यक्ती आहेत, ती झाली त्या 3ची वारंवारिता. त्याचबरोबर आपल्याला विशिष्ट परिवर्त्याचं वितरण म्हणजेच त्या निरीक्षणांचं वितरण हे कशा प्रकारे आहे हे देखील यावरून कळतं. या वारंवारिता सारणीद्वारे किंवा या वारंवारिताच्या वितरणाद्वारे किंवा स्तंभालेखाद्वारे किंवा बहुभुजाद्वारे आपल्याला प्राप्तांकाचं वितरण हे कसं आहे हे समजू शकतो. आणि याच्यातलाच एक महत्वाचा मार्ग, आणि तो म्हणजे वारंवारिता सारणी तयार करणं. ही वारंवारिता सारणी कशी तयार करायची हे आपण आपल्या पुढच्या तासाला पाहणार आहोत. थँक्यू.